किती जण आत्ताच्या मॅनिफेस्टेशनच्या वर्कशॉपला होते? यू डिड लिसन, यू डिड फॉलो, 2 कप मेथड केली, कंटिन्यू करायचं, समथिंग मिरॅक्युलस. येस. कमिंग टू सप्तचक्र शुद्धी क्रिया. ही जी 7 चक्र आहेत हे एनर्जी सेंटर्स आहेत आणि इथून ही जी एनर्जी बॉडी आहे ही आपल्या फिजिकल बॉडीशी जॉईन होते. राईट. आपल्यामध्ये आणि एका मृत व्यक्तीमध्ये काय फरक आहे? जी संवेदना आहे, जे चैतन्य आहे. सो हे जे 7 एनर्जी सेंटर्स आहेत, या एनर्जी सेंटर्स वरती एनर्जी बॉडीचं आणि आपल्या फिजिकल बॉडीचं फ्युजन होतं. सो हे 7 एनर्जी सेंटर्स आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्तरांशी रिलेटेड आहेत आणि हे सगळे लाईफ प्रोग्रेशन वरती आहेत. प्रत्येक चक्राचा स्वतःचा सिग्निफिकन्स आहे. प्रत्येक चक्राचा आपल्या आयुष्यात मध्ये काहीतरी कार्यकारी भाव आहे. सो आज आपण समजून घेऊया की प्रत्येक चक्राचा काय आयुष्याच्या कुठल्या स्तराशी संबंध आहे. आपल्याला कळणार कसं ना की माझ्या सिस्टीम मध्ये कुठली चक्र ऑपरेशनल आहेत, बॅलन्स्ड आहेत आणि कुठली ब्लॉक्ड आहेत हे कळणार कसं आपल्याला? स्कॅन्सनी, फोटोजनी तो त्या मोमेंट पुरतं काहीतरी कळतं आपल्याला, पण या सगळ्याचा जो आयुष्यावर परिणाम होतो त्याच्यावरनं आपल्याला ऍक्च्युली समजतं की ऍक्च्युली मी कुठल्या चक्रांवरती काम करायला पाहिजे. काही जण आपल्यातले असे आहेत ज्यांनी कदाचित याच्या आधी पण म्हणजे लास्ट इयर ज्या वेळेला आपण सप्तचक्र शुद्धी क्रिया केलं त्यावेळेला देखील हा फॉर्म फिल केला होता. याच्यामध्ये काही ऍडिशन्स आहेत यावर्षी. सो आपल्याला टेस्ट काय करायचंय की या पॉइंट ऑफ टाइमला माझ्या आयुष्याची काय अवस्था आहे. हा जो सगळा फॉर्म आपण आता भरणार आहे, ओके, हा आपल्याला आत्ता माझं लाईफ काय लेवलला सुरू आहे, कारण ते एनर्जी फील्ड इतकं फ्लक्च्युएटिंग आहे. ते प्रत्येक घटनेनुसार आपल्या आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेनुसार चेंज होत असतं. आपलं ऑरिक एमिशन देखील जे काही, आता सपोज एक ट्रॅजिक घटना घडली असेल अलीकडे कधीतरी आयुष्यात, तो ऑटोमॅटिकली आपली जी एमिशन्स आहेत ही लगेच चेंज होतात. सो एक वर्षभरामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत ना. आपल्याला हे अनालाइज करायचंय की या पॉइंट ऑफ टाइमला माझं आयुष्य कुठे आहे आणि या गोष्टी करता मला कशावर काम करायचंय. आज आपण 2 चक्र जी महत्वाची आहेत त्याचा एक इन्स्टंट शिफ्ट कसा करायचा हे देखील आज शिकणार आहे की हे एनर्जी फील्ड आपल्याला इन्स्टंट शिफ्ट कसं करता येतं. सो आपण पहिल्या चक्राकडे जाऊया. इथे फक्त तुम्हाला जर ती नेगेटिव्हिटी सिस्टीम मध्ये असेल तर त्याला टिक करायचंय आणि हे स्वतःसाठी करायचंय. हे कशासाठी करायचंय तर आपण ज्या वेळेला 28 तारखेपासून सप्तचक्र शुद्धी क्रिया वर्कशॉप डिटेलमध्ये सुरू करणार करायला, सो आपल्याला कळलं पाहिजे की मला कुठल्या चक्रावरती काम करणं गरजेचं आहे. माझी एनर्जी फील्ड, माझं लाईफ कुठे ब्लॉक होतंय. मगाशी जसं सरांनी सांगितलं की बऱ्याच वेळेला आपल्याला एक लाईफचं इक्वेशन सांगितलेलं असतं ना की अभ्यास करा अँड यू विल बी सक्सेसफुल, पण प्रत्यक्षात आयुष्य जगायला लागतो त्यावेळेला समजतं की अभ्यास आणि ऍक्च्युअल सक्सेस याचा डिरेक्टली काहीच संबंध नाही आहे. इतके व्हेरिएबल्स आहेत. सक्सेस या गोष्टीला एवढे व्हेरिएबल्स आहेत आणि कुठेतरी आपल्या सिस्टीम मधनं ही एनर्जी खरखरतच आहे. ह्याच्यात मी हल्ले की खरखरते का ते? कुठेतरी आपलीच ती एनर्जी कमी पडतीये. सो आपण प्रत्येक चक्राचा सिग्निफिकन्स समजून घेऊया, त्याचा आयुष्यावरती असणारा परिणाम समजून घेऊया आणि आपल्याला कुठल्या लेअरवर काम करणं गरजेचं आहे ते बघूया. आपण आज बॉडी इंटेलिजन्सनी हे पण बघणार की आपल्याला कसं कळतं, बॉडीला कसं समजतं की कुठलं चक्र ब्लॉक्ड आहे आणि आपण काही एक सिंपल पद्धत पण केल्यानंतर ती एनर्जी कशी शिफ्ट होते. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट चक्र जे आहे मूलाधार चक्र.
आयुष्याचा मूळ आधार असलेलं चक्र. आपण ज्या वेळेला 28 तारखेपासून वर्कशॉप सुरू करू त्याच्यामध्ये आपण त्याचं सगळं डिटेल्ड पोझिशनिंग, त्याचं सगळं योगिक सिग्निफिकन्स, त्याचा आरोग्यावरती असलेला सगळा सिग्निफिकन्स, हे प्रत्येक चक्राचं आपण तो वर्कशॉपचा भाग आहे तो ते डिटेल्ड एक्सप्लेनेशन सगळं तिथे समजून घेणार आपण. पण पहिलं चक्र जसं मगाशी सरांनी सांगितलं, आयुष्याचा मूळ आधार. आयुष्य बेसिक फंडामेंटली कशावर आधारलेलं आहे? विटॅमिन एम वरती. पैशाचा फ्लो जर व्यवस्थित असेल आयुष्यात तर नॉर्मली 80% ऑफ लाईफ इज टेकन केअर ऑफ, कॅन बी टेकन केअर ऑफ. मग रिलेशनशिप्स, हेल्थ करता येतात मॅनेज. पण ज्या वेळेला पैसाच डेफिशियंट आहे, 80% लाईफ इज इन स्ट्रगल. सो पहिलं चक्र जे आहे याचा डायरेक्ट संबंध आहे पैशाच्या वाटचालीशी, की बेसिक पैसे तरी आपल्याला अनुभवता येतात का. आपण जसं जसं पुढे जाणार तुम्हाला जाणवेल की खालची 3 चक्र जी आहेत ही सगळी ग्रॉस रियालिटीशी रिलेटेड आहेत. ग्रॉस रियालिटीशी म्हणजे ऍक्च्युली आयुष्यातल्या व्यवहाराशी रिलेटेड आहेत. आणि आपण जसं वर जातो तशी ती सटल होत जातात, ती आत्मिकतेशी, भावनिक अवस्थेशी संबंधित आहेत. बाय डिफॉल्ट काही जणांमध्ये काही चक्र ऍक्टिव्ह असतात आणि काही चक्र बाय डिफॉल्टच ब्लॉक्ड असतात. हे का होतं, हे ब्लॉक्स कुठून येतात, हा सगळा ग्रॅमर वर्कशॉपचा विषय, की हे प्रोग्रामिंग कुठून घडतं, का असे ब्लॉक होतात चक्र, दॅट इज तो तिथला हे. पण जसं एखाद्याच्या सिस्टीम मध्ये इतक्या आयडियाज जनरेट होत असतात, इतकी क्रिएटिव्हिटी, म्हणजे इतका इंटेलिजन्स त्या व्यक्तीकडे असतो, पण त्याचं जर मूळाधार ब्लॉक्ड असेल तर अशा लोकांच्या आयडियाजला पैशाचं कन्व्हर्जन कधीच लाभत नाही. ते जगातलं काहीतरी मस्त डिस्कवर करतात बट इट इज नेव्हर ल्युक्रेटिव्ह, कारण त्याला पैशाचं कन्व्हर्जन देणारं जी एनर्जी सेंटर आहे हे बाय डिफॉल्ट ब्लॉक्ड आहे. सो आज पहिल्या स्टेपला वी विल ट्राय टू अॅनलाइज की वेअर इज द प्रॉब्लेम. कदाचित या एनर्जी बॉडी मध्ये काहीतरी ब्लॉक्स आहेत. सो आपल्याला कसं कळेल? फर्स्ट इथे काय आहे, नंबर 1चं जर असेल तर फक्त टिक करायचंय. ओके, पैशाच्या स्तरावर कायम टंचाई, बेसिक नेसेसिटी सुद्धा फुलफिल करायला कॉन्स्टंटली प्रॉब्लेम्स असतात. काही लोक इथे आहेत जे कैक वर्ष हे सगळं करतायत. ओके, पण आज पण जर ती परिस्थिती असेल तर तुम्ही आजच्या ह्यानी करायचे, त्याला लॉजिक नाही लावायचं यार मी एवढे वर्ष झाले करतोय तरी हे होत नाहीये असं जर तुमची केस असेल तर बी व्हेरी ऑनेस्ट. दरवर्षी आपण बदलत असतो, दरवर्षी आपलं अंडरस्टँडिंग अजून रिफाईन होत असतं. बरं, आता पण मी कोणाला तरी भेटले तर ते मला म्हणाले की मला सप्तचक्रांनी मागच्या वर्षी पण फार फायदा झाला पण माझ्याच्यानी ते होतच नाही पुढे. आता या गोष्टीला कोण जबाबदार आहे? जेवढं शक्य स्पून फीडिंग करून देतोय, 1 दिवसात शिकवत नाहीये, 7 दिवस घेतोय सो दॅट तुम्हाला हळूहळू सवय लागेल त्याची. पण त्याच्या पलीकडे ती गती चालू ठेवणं तुमचं काम आहे ना. पण ज्या वेळेला मूळाधार आणि स्वाधिष्ठान पण ब्लॉक्ड आहे त्यावेळेला स्वतःसाठी चांगलं काही करावंसं पण वाटत नाही. कळतं सगळं, वळत काहीच नाही आयुष्यात. सो फर्स्ट पैशाची कायम टंचाई, बेसिक EMI भरायला सुद्धा कॉन्स्टंट स्ट्रगल असतो. काहीतरी घडतं, अकाउंट मध्ये पैसे येतात पण काहीतरी डेबिट कार्ड तरी हरवतं, काहीतरी बँकेची प्रोसिजर बोंबलते, काहीतरी होतं, पैसे हातात येत नाहीत. कोणीतरी चेक देतं आणि म्हणतं आज नको डिपॉझिट करू, मी सांगतो तेव्हा कर. पैसे हातात आहेत पण आयुष्यात नाहीत. मी अशी कितीतरी लोक बघितलेली आहेत की भरपूर प्रॉपर्टी आहे पण कशाचा उपयोगच नाही. काहीतरी लिटिगेशन मध्ये आहे, काहीतरी वादात आहे, कॉन्स्टंट. म्हणजे असून पैसा अनुभवता येतच नाही. तो साधी मुलांची फी भरायची तरी जुळवणी करायला लागते इकडून तिकडून.
काही घ्यायचं म्हटलं की कर्ज काढावी लागतात किंवा मन मारावं लागतं. अशी जर आपली परिस्थिती असेल पैशाच्या लेवलला, तर आपलं मूलाधार चक्र हे जॅम बसलेलं आहे. याला हार्मनीमध्ये आणणं, याला गती देणं गरजेचं आहे. ओके. त्याच्या पुढे आयुष्याच्या मूलभूत गरजा पण सहजी भागवता येत नाहीत. पैसा सोडून दुसरं काहीही पण ते देखील सहजी होत नाही. म्हणजे समोरून एखादी अपॉर्च्युनिटी येते, होणार आहे ते काम, पण ते होतच नाही. कुठून तरी रेफरन्स मिळतो, पण तो माणूस आपल्याकरता अवेलेबलच नसतो. पूर्वीच्या काळी असं एक्सपिरियन्स केला असेल ना, ज्यावेळेला तिकीट काउंटर्स वरती तिकीट्स मिळायचे. आता तर ऑनलाईन मिळतात, की सगळ्यांना तिकीट मिळतं, पण आपण गेलं की खिडकीच बंद होते. मूलाधार ब्लॉक्ड आहे. जर हे असं सारखं सारखं घडत असेल की दिसते अपॉर्च्युनिटी समोर, काहीतरी विशुद्ध गणलंय याचं. दिसते अपॉर्च्युनिटी समोर, होणार आहे सगळं, पण होत नाही. कायम तरसावं लागतं. पैसे कायम मिळतात कधी, जेव्हा त्याची गरज संपलेली असते किंवा ती वेळ निघून गेलेली असते. मूलाधार इज ब्लॉक्ड. पुढे आता एनर्जेटिक लेवलला या चक्राला सगळ्यात जास्त ब्लॉक करतं ती म्हणजे भीती. इफ फिअर इज युअर व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी, कॉन्स्टंट भीती वाटते, कॉन्स्टंट असुरक्षित वाटतं, कॉन्स्टंटली असं काहीतरी घडत असतं की भीतीदायक परिस्थितीच आयुष्यात येते. कशाची शाश्वती नाही वाटत. यू आर ब्लॉक्ड. आपलं मूलाधार चक्र ब्लॉक्ड आहे. सो तिकीट. ज्या वेळेला मूलाधार चक्र ब्लॉक्ड असतं, आता नॉर्मली प्रत्येक चक्र हे 2 एक्स्ट्रीम नेगेटिव्हिटीज मध्ये असतं. म्हणजे हायपर असतं आणि तसंच ते हायपो पण असतं. आपल्याला काय करायचंय, आपल्याला ते बॅलन्स करायचंय. हायपर म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक. ते देखील विकृतीच आहे ना. ती एखाद्या गोष्टीचा अतिरेक विकृती आहे. आणि एखादी गोष्ट डेफिशियन्सी मध्ये असणं हायपो. मूळ आधार चक्र जे आहे आपलं स्ट्रेंथशी रिलेटेड आहे. स्ट्रेंथ, विगर, स्टॅमिना, व्हॅलर, लढण्याची वृत्ती, एखाद्या परिस्थितीला तोंड देण्याची वृत्ती. सो ज्या वेळेला मूलाधार चक्र ब्लॉक्ड आहे, एकतर भीती आहेच आहे सारखी 5वीला पुजलेली, प्रत्येक गोष्टीत भीती, प्रत्येक गोष्टीत भीती. तुम्हाला गंमत वाटेल, तुमची जर फिअर पर्सनॅलिटी असेल ना, तर तुम्हाला फोनवरती, युट्यूबवरती कसले व्हिडिओज दिसतील? कसले व्हिडिओज दिसतील? जे तुम्हाला स्वस्थ करतील का अस्वस्थ करतील? अस्वस्थ करतील. आणि यू विल बी सरप्राइज्ड की हे मलाच का दिसत आहेत. इट्स युअर व्हायब्रेशन. कारण तुम्ही त्या टाईपच्या फीड्सना अट्रॅक्ट करता. तशा फीड्स बघण्यामध्ये तुम्हाला मजा येते. इट इज व्हेरी इझी टू से की मी सगळं केलं आयुष्यात आणि आयुष्य बदललंच नाही. आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की माझ्या अंतस्तात असं काय आहे की ही अशी परिस्थिती कळत न कळत माझ्या वाट्याला येते. सो इफ आय एम फुल ऑफ फिअर, माझ्यातून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स पण तसेच असतील ना. भीतीच कायम मला आयुष्यात अनुभवायला येणार आहे. सो एकतर भीती आहेच, त्याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीला तोंडच देता येत नाही. अशा लोकांची इमोशनल स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ ही कायम वीक असते. नुसती एखादी नेगेटिव्ह बातमी ऐकली तरी यांना डिप्रेशन येतं. झालेली नाही अजून, पण या कल्पनेनीच डिप्रेशन येतं. सगळं अंगच गाळून टाकतात ते इमिजिएटली. असं जर आपल्या बरोबर होत असेल, हे एकमेकांचं भरायचं नाहीये तुम्ही. कारण बरेच जण एकमेकांना असं करतायत, बघ तुझं आहे तुझं आहे. हे का भरतोय आपण? कारण हे आपल्याला कळलं पाहिजे की क्लेन्झिंग करताना आपल्याला काय मुद्दे मनामध्ये आले पाहिजेत.
आपल्याला कशासाठी ते चक्र बॅलन्स करायचंय, कारण एनर्जेटिक आहे ते, तिथं पोचणार कसं? विचारांनीच पोचू शकतो ना. सो काय चेंज आर यू एक्सपेक्टिंग? सो आधी काय ब्लॉक आहे तो सापडला पाहिजे. सो प्रत्येकाने प्रत्येकाचं करायचंय. इथे लाज वाटत असेल टिक करायला तर ऍटलीस्ट लक्षात ठेवा की काय आहे एक्झॅक्टली माझ्या सिस्टीममध्ये. पुढे आता हे चक्र जसं हायपो आहे, ह्या सगळ्या क्वालिटीज त्याच्या हायपो आहेत, म्हणजे लो आहे अगदी. हेच चक्र ज्यावेळेला नेगेटिव्हली हायपर होतं, एकीकडे काय आहे की पैशाचीच इतकी कमतरता आहे. आणि इनव्हेरिएबली यू विल सी की अशा लोकांना पैसे कमवावे किंवा आपल्याकडे पैसे जास्त असावेत असं पण वाटत नाही. कंडिशनिंग आहे. एक्स्ट्रीम एंडला काय होतं, हायपर ज्या वेळेला हे चक्र होतं नेगेटिव्हली, कॉन्स्टंट पैशाचा हव्यास, कसं कोणाला गंडवता येईल, कसं लुटता येईल, कसं मला मॅक्सिमम सगळं मिळवता येईल, अशी लोक अशा प्रॉपर्टीवरनं भांडत असतात जी लिगली त्यांना माहितीये मला वाटायलाच लागणार आहे, पण इतका हव्यास की सगळं गोळा करायचंय, सगळं. एक्स्ट्रीम एंड हे जे स्कॅमस्टर्स वगैरे सगळे आहेत ना, एक्स्ट्रीम एंड. आणि छोटे छोटे नाही, मोठे मोठे स्कॅम करतात ते, कारण नेगेटिव्ह आहे. इतकं नेगेटिव्हिटी मध्ये हे चक्र फिरतंय. हे देखील आपल्यात असेल तर त्याला टिक करा. नॉर्मली कोणी करणार नाही, पण जर क्लीन व्हायला लागलं तर तुम्हाला कळेल ही जी ग्रीड आहे पैशाबद्दलची, कॉन्स्टंट हाव, कधी बासच होत नाही. हे घेतलं की ते, ते घेतलं की ते, ते घेतलं की ते, मग यांनी घेतलं म्हणून मी घेणार. कॉन्स्टंट सुरूच आहे. पैशा पलीकडे एक दुसरं गणितच नाही आयुष्यात. हायपर आहे मूळाधार चक्र. पुढे जसं आपण बघितलं की हायपो मध्ये मूळाधार काय आहे की ह्याला ताकदच नाही आहे. ही अशी माणसं नॉर्मली बिचारा या कॅटेगरीतली असतात की ह्यांना नाही म्हणता येत नाही कोणाला, कारण स्ट्रेंथ नाही ना, ती नाही म्हणायची स्ट्रेंथ नाही की मी हे नाही करणार, मला हे नाही आवडलेलं. हे ज्या वेळेला हायपर होतं त्यावेळेला कारण नसतानाचा राग, त्रागा, इगो, कारण नसतानाचा, सतत दुसऱ्यानं झुकलं पाहिजे माझ्यासमोर, ही अशी माणसं विध्वंसक असतात. देर डिस्ट्रॉयर्स. कॉन्स्टंट ते तलवार घेऊन तयारच असतात. काय दिसलं की म्हणजे अननेसेसरी. अशी माणसं बऱ्याच वेळेला आपल्या घरात असतात, तर त्यांची अशी इच्छा असते की ते आल्यावर सगळ्यांनी गप्प वगैरे बसावं, उगाचच दबदबा. दे लाईक. आणि ती पॉवर क्रेज जी आहे ना, दे लाईक इट. कदाचित आपण देखील असे असू, उगाचच चिडायचं आणि इतकं टोकाला अग्रेशन, आणि सगळं झाल्यानंतर मग सॉरी म्हणायचं. मूळाधार दूषित आहे. सो या दोन्ही एक्स्ट्रीमिटीज मध्ये, आणि ज्या वेळेला ह्या कुठल्याही कारणाने मूळाधार दूषित असणार आहे, मूळाधारचं बेसिक फंक्शन काय आहे आयुष्यात, ज्या वेळेला मूळाधार अलाइंड असतं त्यावेळेला काय घडतं, पैशाची वाटचाल सहज असते, नवीन अपॉर्च्युनिटी सहज येतात, गरज लागायच्या आधी पैसे ऑलरेडी तयार असतात. स्ट्रेंथ आणि वीकनेस मध्ये बॅलन्स असतो. सेल्फ डिफेन्स साठी कुठे स्ट्रेंथ वापरायची आणि कुठे नमतं घ्यायचं हे बरोबर माहिती असतं. मूळाधार ज्या वेळेला बॅलन्स व्हायला लागतं त्यावेळेला घाबरून जात नाही आपण. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होतं. आज कितीतरी लोक दे आर फेसिंग दिस प्रॉब्लेम. इतकं मेंटल एक्झॉशन आहे, करत काहीच नाहीये प्रॅक्टिकली आपण, पण कॉन्स्टंट थकलेलो असतो. सुट्टीचा दिवस असला तरी कॉन्स्टंट थकलेलो असतो आपण, कारण ती एनर्जी तिथं ब्लॉक्ड आहे. सो मूळाधार इथून सुरू होणार आहे खरं गती, आणि पैशाचं सगळी जर गती नॉर्मल झाली आयुष्याची तर बऱ्यापैकी समस्या सॉल्व्ह होऊ शकतात लाईफ मधल्या. त्याच्या पुढचं चक्र येतं स्वाधिष्ठान. मूळाधारात काय आहे, बेसिक नेसेसिटी आहे, सर्व्हायव्हल आहे, इट इज सर्व्हायव्हल. स्वाधिष्ठान मध्ये काय आहे, आता सर्व्हायव्हल अलाइन झालं आपलं,
सगळं बेसिक EMI वगैरे सगळं गेल्यानंतर आता पुढे काय येणार? मग अपग्रेडेशन ऑफ लाईफ येणार. छान चौकी जी आहे आयुष्याची, लक्झरी जी आहे, शुक्राचं केंद्र आहे ते. सो लक्झरी, मनी, सर्वायवल साठी नाही, आयुष्य एक्सपांड होण्यासाठी. सो बऱ्याच वेळेला लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की बेसिक गरजांसाठी पैसे असतात, छान चौकीसाठी पैसे नसतात, फिरायला जायला पैसे नसतात, स्वतःवर खर्च करायला पैसे नसतात. प्रॉब्लेम कुठे आहे? स्वादिष्ठान चक्रात आहे. सो जाऊया स्वादिष्ठान चक्राकडे. ह्याला ब्लॉक करणारं इमोशन म्हणजे सतत अपराधीपणाची भावना, गिल्ट, कॉन्स्टंट गिल्ट. मी परवा कन्सल्टिंग मध्ये कोणाशी तरी बोलत होते, तर ते मला सांगत होते की मला सगळ्यावर काम करता येतं, पण मी स्वतःला माफ नाही करू शकत. म्हटलं तुम्ही लहानपणापासून खूप गुड बॉय म्हणून जगत आलाय का? तर ते म्हटले हो. म्हटलं हे फक्त सर्टिफिकेट मिळू शकतं तुम्हाला, आयुष्यातला प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होऊ शकत. तुम्ही का स्वतःला माफ नाही करू शकत आहे? काही केलंय का तुम्ही ऍक्च्युली इन रियालिटी असं होण्यासाठी? नाही. पण लहानपणापासनं आपल्याला हे शिकवलं गेलंय की ज्याला अपराध बोध असतो ना, अशा माणसाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. की किती किती सेन्सिटिव्ह माणूस आहे, की ह्याला काही चुकलं नाहीये तरी ह्याला कॉन्स्टंटली असं वाटतं की माझं चुकलंय. तुम्ही ज्या वेळेला स्वतःला कॉन्स्टंटली माझं काहीतरी चुकलं आहे, मी पापी आहे, अशा अवस्थेत या एनर्जी फील्ड मध्ये फिरताय, एनर्जी घेऊन तुमच्या वाट्याला काय येणार आहे? भरभराटी येईल. जो माणूस स्वतःला माफ नाही करू शकत, बरं तुम्ही आज गिल्ट सिस्टीम मध्ये ठेवून मागचं घडलेलं रिपेअर करू शकताय का? नाही. आज जे तुम्हाला निर्माण करायचंय तिथपर्यंत पण तुमची एनर्जी पोचत नाही, कारण गिल्ट पोचूच देणार नाही ना. I can only give you sympathy. Your problem will not solve. So constant guilt जर तुमच्या सिस्टीम मध्ये असेल ना, आणि कितीतरी लोकांना ही सवय असते, त्यांचा काहीही संबंध नसतो, ते ओढवून घेतात. नाही बहुतेक माझंच काहीतरी चुकलं, मलाच कळलं नाही, माझंच हे झालं. यू आर जस्ट डिस्ट्रॉइंग युअर एनर्जी मोर. ह्या चक्राचा सिग्निफिकन्स आहे, जे सगळं तेज आहे ना आयुष्याचं, या चक्रातनं उत्पन्न होतं, आणि त्यालाच आपण ब्लॉक करून ठेवलेलं आहे. सो जर ही कॉन्स्टंट अपराधबोध भावना असेल ना, तर स्वादिष्ठान ब्लॉक्ड आहे. सो त्याला टिक करा. पुढे ज्या वेळेला स्वादिष्ठान ब्लॉक्ड असतं, सेकंड सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडते? लॅक ऑफ पॅशन, अरसिकता. अशी माणसं खूप कोरडी असतात, कशातच रस नाही, काही आवडत नाही, काही छंद नाही, चेहऱ्यावर कधी हसू नाही. आता तुम्ही हे टिक करत असताना तुम्हाला जाणवेल की 1-2 पॉइंट्स रिलेट करतात, बाकीचे करत नाहीत. एक जरी पॉइंट रिलेट केला या सगळ्यामधला, याचा अर्थ काय आहे? ते चक्र. सो त्याचा जो परिणाम आयुष्यावरती घडायला पाहिजे तो घडणार नाही. सो बोरिंग असतात बऱ्याच वेळेला, अरसिक असतात, पॅशन नाही, काही करावंसं वाटत नाही, छान वाटत नाही, मजा येत नाही कशाचीच. ही माणसं दिसायला पण तशीच राहतात, कपडे तसेच घालतात, घर तसंच ठेवतात, काही छान, नथिंग ब्युटिफाईंग अबाउट लाईफ इन देम. पुढे हे चक्र तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. आपण ज्या वेळेला सप्तचक्र करू त्यावेळेला यू विल अंडरस्टँड की प्रत्येक चक्र आरोग्याच्या कुठल्या अवस्थेशी संबंधित आहे. पण हे चक्र खास करून जर ब्लॉक्ड असेल तर कॉन्स्टंट काही ना काही होऊन आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. आता ज्या वेळेला हेच चक्र हायपर होतं, नेगेटिव्हली हायपर होतं, त्यावेळेला काय घडतं? सतत चैनी, सतत म्हणजे कर्ज आहेत डोक्यावरती, ते सोडून कॉन्स्टंट पार्ट्या करत फिरायचं, व्यसन. कारण हायपर झालं ना ते, पॅशन बिकेम अ कर्स, बॅलन्सच राहिला नाही त्याच्यामध्ये.
सो सतत मजा मस्तीच, दुसरं काही नाही, नो सिरियसनेस इन लाईफ. एक्सप्लॉइट करणं एखाद्याला, ब्लॉक्ड स्वाधिष्ठान. आता हे नॉर्मली हायपरचे जे ते कोणाच्यात असली विकृती तरी ते टिक नाही करणार, पण लक्षात ठेवा की मला याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पुढे हे चक्र, दिस इज द सेक्स सेंटर ऑफ द बॉडी. सो सतत लैंगिक गोष्टींबद्दल एकतर गिल्ट, दोन ठिकाणी आहे ते, एकतर अजिबातच ऍक्टिव्हिटी नाही, त्याबद्दल घाण, तिरस्कार त्याचा, नाहीतर त्याच्याशिवाय इतकी विकृती की त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. ॲडिक्शन ऑफ पॉर्न, ॲडिक्शन ऑफ मास्टरबेशन, की त्या गोष्टीशिवाय दुसरं काहीही सिस्टीममध्ये जातच नाही. हे चक्र फक्त तेवढ्याच कारणासाठी वापरलं जातं, विकृती आहे. का? कारण स्वाधिष्ठान इम्बॅलन्स्ड आहे. सो बोथ वेज. घाण वाटते त्याच्याबद्दल, सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज नको वाटते, सगळं नीरस वाटतं, अजिबात आवडत नाही, त्याचा विषय सुद्धा काढला तर किळस वाटायला लागते, हे देखील ब्लॉक्ड आहे. आणि त्याशिवाय दुसरं सुचतच नाही काही सिस्टीम मध्ये, हे देखील ब्लॉक्ड आहे. सो जिथे कुठे असाल लक्षात ठेवा फक्त. सो ज्या वेळेला आपण स्वाधिष्ठान क्लीन करू ही अवस्था रिपेअर होईल. ओके, पुढे जाऊया. मणिपूर, सोलार प्लेक्सिस, सूर्याचं केंद्र, ज्ञानाचं केंद्र, ह्याचा संबंध आहे आपल्या विजडमशी, की आपल्याला किती कळतं. अकॅडमिक बुद्धिमत्ता नाही, अकॅडमिक बुद्धिमत्तेचं केंद्र आज्ञाचक्र आहे. विजडम, स्ट्रीट स्मार्टनेस, आयुष्याबद्दल, व्यवहाराबद्दल, स्पिरिच्युअलिटी बद्दल कळणं जे आहे, एखाद्याला म्हणतो ना एखादा हुशार आहे, ग्रास्प करतो पटकन, ते कळणं आणि ते वळणं, हा जो प्रकार आहे दॅट इज मणिपूर. आता ज्याचं मणिपूर ब्लॉक्ड आहे ना, त्या बिचाऱ्याला याच्यातलं काहीच कळणार नाही. सो जे कोण असं म्हणेल ना की ह्याच्यातलं माझ्याशी काही रिलेट केलेलं नाहीये, त्या बिचाऱ्याचं, सो मगाशी जसं सरांनी सांगितलं की एवढं सगळं झाल्यावरती ती बाई येऊन जर आम्हाला म्हणते याच्यातलं माझ्याशी काहीच रिलेट करत नाही, सो ऑल सिम्पथीज, मणिपूर ब्लॉक्ड आहे. सो ज्या वेळेला मणिपूर ब्लॉक्ड असतं, आकलन क्षमतेचा अभाव असतो, कळतच नाही एखादी गोष्ट, आयुष्याबद्दल, व्यवहाराबद्दल समजतच नाही, अशी माणसं परत परत त्याच चुका आयुष्यात करतात. परत परत त्यांना फसवणारीच माणसं मिळतात आयुष्यात. म्हणजे एक फटका खाल्लायस तू आता, पण नाही, त्यांना 10 फटके खाऊन मग शहाणं व्हायचं असतं. ते अशा लोकांना पैसे देतात आणि त्यांना जर तुम्ही विचारलं ना की का दिलं, तर ते म्हणतात तो एवढंस तोंड करून आला होता. पैसे मागताना प्रत्येक जण एवढंस तोंडच करून येणार आहे, कारण त्याला हवंय तुमच्याकडनं. तो कसं दाखवेल की मस्त आहे मी? तो प्रॉब्लेम मध्ये आहे तेव्हाच तुम्ही पैसे द्याल ना. सो हे व्यवहार ज्ञान पण ज्याच्याकडे नसतं, सो ज्या ज्या लोकांनी हे असं केलेलं आहे ना, ते मणिपूरला टिकच करायचं. परत परत त्याच लोकांची मैत्री करतो आपण आणि परत परत ते आपल्याशी तसंच वागतात, आणि मग आपल्या आयुष्यातल्या चांगुलपणावरनं वगैरे विश्वास उठतो की आता मी चांगलं वागणारच नाही. इट इज सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. सो असं जर आपण रिपीट करत असू, मणिपूर हे क्लेन्झिंगला घेणं आवश्यकच आहे आपल्याला. पुढे व्यवहार ज्ञानाचा अभाव, नुसतं आकलन क्षमतेचा नाही, व्यवहार ज्ञानाचा अभाव. कोणाशी कसं वागायचं, कधी काय बोलायचं कळतच नाही. पुढे तर्कबुद्धीचा अभाव, लॉजिक, हे असं असेल म्हणून हे असं असेल, म्हणून हे असं असेल, हे जे लॉजिक आहे, तर्कबुद्धीचा अभाव. विनोद बुद्धीचा अभाव, हे ज्या लोकांना जोक मारल्यावरती राग येतो. सो ज्या वेळेला मणिपूर ओपन व्हायला लागेल ना, एकतर पहिली गोष्ट जोक फार पर्सनली घेणार नाही, दुसरी गोष्ट इंटेलेक्च्युअल जोक्स कळायला लागतील. इमोशनल रिस्पॉन्स किती
एखाद्याला किती किंमत द्यायची आपल्या आयुष्यात, स्वतःला किती त्रास करून घ्यायचा एखाद्या गोष्टीचा, ही हुशारी जी आहे आयुष्याची, ही कळायला लागते ज्यावेळेला मणिपूर चक्र ओपन व्हायला लागतं. निर्णय क्षमतेचा अभाव. आता हे चक्र जे आहे ना, हे सेल्फ कॉन्फिडन्सशी रिलेटेड चक्र आहे. ओके, ज्या वेळेला मणिपूर ब्लॉक्ड आहे, ज्याला सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे, अशा व्यक्तीला निर्णयच घेता येत नाहीत आयुष्यात. ह्यांना, आणि घेतले तर ते चुकीचे असतात. ह्यांना साधं काही घ्यायचं असेल तरी यांना ओपिनियन लागतं कोणाचं तरी. तुम्हाला जाणवेल की तुमची बरीचशी प्रॉब्लेम्स किंवा बरेचसे चक्र ना कॉम्बिनेशन मध्ये ब्लॉक्ड आहेत. म्हणजे मणिपूर पण ब्लॉक्ड आहे आणि विशुद्ध पण ब्लॉक्ड आहे. विशुद्ध कशाशी संबंधित आहे? बोलण्याशी, एक्सप्रेशन आहे कशाचंही. सो ज्याचं विशुद्ध ब्लॉक्ड आहे त्याला कुणाशी नेमकं काय बोलायचं तेच समजत नाही, कारण मणिपूर पण ब्लॉक्ड आहे त्याचं. तो चुकीच्या माणसांना चुकीची रिॲक्शन देऊन येतो. जिथे नमतं घ्यायला पाहिजे तिथे आरडाओरडा करून येणार, आणि जिथे आरडाओरडा करायला पाहिजे तिथे हा ठीक आहे म्हणून येणार. सो यू विल सी मेजॉरिटी ऑफ युअर प्रॉब्लेम्स विल बी बिकॉज ऑफ कॉम्बिनेशन ब्लॉक्स. ओके, पुढे जाऊया. आता ज्या वेळेला हेच चक्र हायपर होतं, मणिपूर ज्या वेळेला हायपर होतं, त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्मप्रौढी. हे इतकं सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स की यांना स्वतःच्या पलीकडे दुसऱ्याला काहीतरी अक्कल आहे किंवा किंमत आहे हे वाटतच नाही. दे आर कॉन्स्टंटली लिव्हिंग इन दॅट सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स की फक्त मी, फक्त मी. आता ज्याला फक्त मीचा रोग आहे तो हे टिक करणारच नाही. बट इफ यू एक्सपिरियन्स दिस, हा नेगेटिव्ह ट्रेट आहे. आणि दुर्भाग्याने जे स्वतःला सगळ्यात जास्त शहाणे समजतात हे आयुष्यात इतक्या फालतू चुका करतात, कारण तो ओव्हर कॉन्फिडन्स इतका ब्लाइंड करतो त्यांना. म्हणजे ते सांगायला आले तर आपल्याला वाटतं, अरे हा एवढा हुशार माणूस आहे, ह्यानी अशी चूक कशी केली आयुष्यात. हो, तो जो सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आहे दॅट विल ब्लॉक युअर डिसिजन मेकिंग एबिलिटी आणि यू विल एंड अप मेकिंग रॉंग डिसिजन्स. ओके, पुढे. हे ज्या वेळेला मी मगाशी जसं म्हणलं, सेल्फ कॉन्फिडन्स हा या चक्राचा एनर्जी एनहान्सर पॉइंट आहे. सो स्वतःविषयी कमतरता वाटणं, सतत दुसऱ्यांना कमी लेखणं, आयदर ऑर. ओके, सो ज्या लोकांना सेल्फ कॉन्फिडन्सची प्रॉब्लेम आहे किंवा सेल्फ डाऊट आहे की मला जमेल का, एखादी गोष्ट मला जमेल का, मणिपूर चक्र ब्लॉक्ड आहे. पुढे जाऊया. आता पहिली 3 चक्र ही प्रॅक्टिकल रियालिटीशी संबंधित, पैशाचं दळणवळण आयुष्यातलं, व्यवहार ज्ञान. आणि आता इथून पुढे अनाहतापासनं पुढे जसं जाऊ तसं हे आपल्या सटल एरियाशी संबंधित चक्र आहे. या खालच्या सगळ्या चक्रांना पावर देणारी ही पुढची चक्र आहेत. सो अनाहत सगळ्यात महत्वाचं, कारण केंद्रबिंदू येतो. खाली 3 चक्र आहेत, वरती 3 चक्र आहेत. अनाहताचं काम आहे त्याचा सगळं जे आयुष्यातलं छान वाटणं आहे, आनंद जो आहे, सगळा इमोशनल रिस्पॉन्स जो आहे, इमोशन्स शिवाय काय लाईफ आहे. एखादा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला वाईटच वाटत नाही, इज इट अ प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम आहे, पैसे नाही आहेत आपल्याकडे आणि आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही, इज इट अ प्रॉब्लेम. इमोशनच नाही ना काही. सो हे जे सगळं इमोशनल केमिस्ट्री आहे, छान वाटणं, आनंद वाटणं, प्रेम वाटणं, दुःख होणं, हर्ट होणं, राग येणं, जेलसी वाटणं, हे सगळं या केंद्रापासूनची फीड आहे. सो ज्या वेळेला हे केंद्र बॅलन्स्ड मध्ये असतं त्यावेळेला सगळ्या छान 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 गोष्टी घडत असतात आयुष्यात. हे ज्या वेळेला दूषित होतं त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे आनंदाचा अभाव. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात असं घडतं की पैसे आहेत, हेल्थ आहे, पण काहीतरी रिकामं वाटतं आतून. अनाहत ब्लॉक्ड आहे. आणि काही वेळेला उलटही घडतं की पैसेही नाहीयेत, काहीच नाहीये,
आणि दुःखही आहे, तरी अनाहत ब्लॉक्डच आहे. पुढे सपोर्ट सिस्टम्सचा अभाव. हे केंद्र रिलेशनशिप्सशी रिलेटेड आहे. सो सपोर्ट सिस्टम्स, हक्काची माणसं आयुष्यात असणं, ती रक्ताची असू देत, ती मानलेली असू देत, पण माणसं आयुष्यात असणं चांगली. सो जर हा अभाव असेल तर अनाहत ब्लॉक्ड आहे. पुढे नात्यांच्या स्तरावर दुरावा आणि मतभेद. ज्याचं अनाहत ब्लॉक्ड आहे ना, अशी माणसं खूप प्रयत्न करतात, पण ह्यांचे रिलेशनशिप्स कायम स्टक असतात. दुसरे यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात, ह्यांना अवॉइड करतात, एकटं पाडतात, उपयोग करून घेतात, त्यांच्याकरता कधी अवेलेबल नसतात. अनाहतची पॉवर कमी पडते आपल्या, आपण जर असे लोक अट्रॅक्ट करत असू आयुष्यात तर. पुढे आता ह्याला अनाहत ज्या वेळेला ब्लॉक होतं त्यावेळेला एकतर सतत दुसऱ्याविषयी वाटणारी असूया असते, की कसं याच्या आयुष्यात कसं घडलं आणि का घडलं, ह्याच्या आयुष्यात कधी काहीतरी नेगेटिव्ह घडेल. हे बघा, आपल्यापेक्षा कुणीतरी एखादी चांगली गाडी घेतली आणि त्याचे पेढे खाताना असंच मनामध्ये एखादा प्रश्न येऊन जाणं की ह्यानी कसं घेतलं बाबा, किंवा आपण त्याला तेवढ्या पुरतं विचारणं की नवीन आहे का फर्स्ट हँड आहे का सेकंड हँड आहे, एवढं. आणि मग आपल्याला असं वाटणं की काय आपण पण घेऊ की, ठीक आहे, नॉर्मल आहे, ह्युमन रिफ्लेक्स आहे. पण त्या पलीकडे त्याच्यातच अडकून राहणं आणि ते दिसलं की कॉन्स्टंट असं असं होत राहणं, अनाहत ब्लॉक्ड आहे. आणि अनाहताचं सगळ्यात महत्वाचं काम आहे, अनाहत कॉन्ट्रीब्युट्स टू 80% ऑफ युअर ऑरिक व्हायब्रेशन्स. युअर हार्ट सेंटर कॉन्ट्रीब्युट्स टू 80% ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हायब्रेशन्स. सो जर हे ब्लॉक्ड असेल तर आपल्यातनं प्रोजेक्शन किती वीक आहे. जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्या गोष्टीपर्यंत आपण पोचूच शकत नाही आहे, आपला छापच पडू शकत नाही कोणावरती. सो ज्याचं ऑरा वीक आहे, असं श्रिंक झालेलं आहे, त्याची पॉवर पण तशीच आहे. ज्या वेळेला अनाहत बॅलन्स मध्ये येऊन त्याचा ऑरा वाढायला लागेल, ऑटोमॅटिकली चांगल्या गोष्टी अशा माणसांकडे अट्रॅक्ट होतील ना. पुढे मनात साठून राहिलेला राग, द्वेष, तिरस्कार. ज्या वेळेला आपण अशा शपथा वगैरे घेतो की नाही की 7 जन्म माफ करणार नाही, ते दुसऱ्या कोणाला नाही, आपलं अनाहत ब्लॉक करतोय. सो असा जो साठून राहिलेला राग आहे, 10 वर्षापूर्वी कोणतरी अपमान केला होता, अजून आहे सिस्टीम मध्ये, ब्लॉक करणार आहे अनाहत. पुढे हेच चक्र ज्या वेळेला हायपर, नेगेटिव्हली हायपर होतं त्यावेळेला स्वतःच्या फायद्याशिवाय कोणालाही मदत करू शकत नाही. हे केंद्र जसं मगाशी सरांनी सांगितलं, प्रेमाचं, गिव्हिंगचं, सपोर्ट सिस्टमचं केंद्र आहे. पण हायपर ज्या वेळेला असतं, नेगेटिव्हली हायपर, अशी माणसं कायम स्वतःचा फायदा शोधतात. दुसऱ्याला मदत पण कशी करायची, स्वतःला काहीतरी मिळणार आहे तरच करायची. फेसबुकला फोटो येणार आहे मग हात लावायचा गरिबांना काहीतरी देताना, त्याशिवाय नाही. अनाहत ब्लॉक्ड आहे आपलं. पुढे अतृप्तीची भावना. कायम कॉन्स्टंट कंप्लीट वाटत नाही लाईफमध्ये कधीच. इनकम्प्लीट आहे आयुष्य, मी इनकम्प्लीट आहे, ही कॉन्स्टंट फिलिंग, कमी पडतोय कुठेतरी सारखं. सो या सगळ्या कारणांनी अनाहत अकुंचन पावतं. पुढे विशुद्ध कंठामध्ये असलेलं चक्र, एक्सप्रेशनशी संबंधित. नुसतं बोलण्यावरचं प्रभुत्व नव्हे, पण कुठल्याही गोष्टीचं एक्सप्रेशन. तुम्ही जर कलाकार असाल तर तुमच्या कलेला मिळणारी दाद, तुम्हाला त्यातून मिळणारे ऑपॉर्च्युनिटीज, अप्रिसिएशन लोकांचं जेवढं विशुद्ध शुद्ध आहे तेवढा तुमच्या कामाचा, तुमच्या एक्झिस्टन्सचा प्रभाव समोरच्यावरती पडतो. बाय डिफॉल्ट या केंद्र अशा ठिकाणी सिच्युएटेड आहे जिथे आपलं साऊंड बॉक्स आहे. सो ज्यांचं हे शुद्ध असतं, ऑब्व्हियसली त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे, लोकांवर प्रभुत्व आहे, दे आर एक्सेलंट स्पीकर्स. पण ज्या वेळेला हे ब्लॉक होतं त्यावेळेला सगळीकडूनच आपलं एक्सप्रेशन कमी होतं. जसं साध्या साध्या गोष्टींमध्ये स्वतःचं मत देखील मांडता येत नाही.
काही लोकांना दे आर सो टॅलेंटेड, पण त्यांना स्वतःच्या कलेचं मार्केटिंग पण करता येत नाही, सुचतच नाही, कळतच नाही कसं करायचं. सो सुचत पण नाही आणि होत पण नाहीये. मणिपूर पण ब्लॉक्ड आहे आणि विशुद्ध पण ब्लॉक्ड आहे. की कसं एखादी गोष्ट मार्केट करूया समजतच नाहीये आपल्याला. पुढे, इतर आपल्या मताला विचारांना किंमत देत नाहीत. ज्या वेळेला हे केंद्र ब्लॉक्ड आहे ना, अशा लोकांना कुणी रिस्पेक्ट करत नाही. तुमचं मत कन्सिडरच केलं जात नाही, कधी कधी एक्झिस्टन्स पण कन्सिडर केला जात नाही. सो असं जर होत असेल की आपण पोचूच शकत नाहीये दुसऱ्यापर्यंत, आणि असा जर माणूस मार्केटिंगमध्ये असेल, तो बिचारा सगळं समजावून सांगतोय समोरच्याला, पण त्याचं पोचतच नाही. तेच प्रोडक्ट तो माणूस दुसऱ्या कोणाकडनं तरी घेईल, बोल बच्चन असेल कोणी त्याच्याकडनं, का त्याचं विशुद्ध शुद्ध आहे. पुढे, आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण. मी मगाशी जसं सांगितलं, मणिपूर आणि विशुद्ध हे जर ब्लॉक्ड आहे ना, अशी माणसं कम्युनिकेशन मध्ये इतके एरर्स करतात, एक साधा निरोप इथून तिथे देऊ शकत नाही, ते काहीतरी गोंधळ घालणारच त्याच्यामध्ये. बोलता येत नाही, इन्फॉर्मेशन काढता येत नाही. अशा लोकांना तुम्ही जर विचारलं ना, मग काय म्हणाला तो, मग हे म्हणाला, मग हे नाही, हे विचारलंस का, नाही, ते का नाही विचारलंस, सुचलंच नाही. व्हेरी बॅड ॲट कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशन इज वेअर यू एक्सप्रेस युअर सेल्फ. लोक तुमची पहिली किंमत तुमच्या कम्युनिकेशनवरनं क्रिएट करतात. तुम्ही नंतर प्रॅक्टिकली काय काम करता ही नंतरची गोष्ट आहे. तुम्ही प्रेझेंट कसं करता स्वतःला, तुमच्या कम्युनिकेशनवरनं पहिली तुमची किंमत ठरते, आणि मग पुढचे विषय होतात. पण इथेच जर आपण ब्लॉक्ड असू तर आपल्याला पुढे जाताच येत नाही. आणि मग आपल्याला वाटतं की मी इतका हुशार आहे, मी इतकी हुशार आहे, पण मला ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही, मला कोणी बोलवत नाही, माझ्यापर्यंत लोक पोचत नाहीत, किंवा मला लोकांपर्यंत पोचता येत नाही. विशुद्ध ब्लॉक्ड आहे. पुढे, लोकांवर आपल्या व्यक्तिमत्वाचा, बोलण्याचा प्रभाव पडत नाही. मग अशी जसं मी सांगितलं, आपल्या बोलण्यातून प्रशंसेपेक्षा तक्रारी, तुलना आणि नकारात्मकता व्यक्त होत असते. कॉन्स्टंटली, अनावधानाने होतं, कधी कधी सवय असते. सतत जर आपण आयुष्याबद्दल नेगेटिव्ह बोलत असू, सतत कंप्लेन्स करत असू, सतत क्रिटिसिझम करत असू, थोडंफार गॉसिपिंग ही आयुष्याची फोडणी आहे, ते ठीक आहे, पण आपण वाटच बघतोय की आज कोण आलं नाही आणि त्याच्याबद्दल केलीच गॉसिप आपण. विशुद्ध ब्लॉक्ड आहे. ओके, पुढे, हे ज्या वेळेला हायपर होतं, नेगेटिव्हली हायपर होतं, अशी माणसं स्वतःच्या बोलण्यानी दुसऱ्यांना भरकटवतात. हे जे ब्रेन वॉश वगैरे करतात ना लोक, इमॅजिन द पॉवर ऑफ देअर विशुद्ध. कसं शक्य आहे, पण नेगेटिव्ह ट्रेट आहे. काही आपल्यातली पण अशी असतात, सगळं एखाद्याचं छान चाललेलं असतं, ते येऊन असं काहीतरी नेगेटिव्ह पिल्लू सोडून जाणार, की त्याची सगळी साठवलेली जी काही एनर्जी असते ना, ती अशी ड्रेन झालीच पाहिजे, तो दिवस वाईट गेलाच पाहिजे. हे जर आपल्याकडनं पण नकळत होत असेल, नकळत होतं असं की एखाद्याचा आनंद फार बघवत नाही आपल्याला, मग असं चुकून आपण काहीतरी बोलून जातो. विशुद्ध ब्लॉक्ड आहे. ह्याचा परिणाम त्याच्यावर नाही, आपल्यावर होणार आहे. आपली एनर्जी सिस्टम तेवढी कॉम्प्रोमाइज होणार आहे. पुढे, आज्ञा, इंटेलिजन्सचं केंद्र, बुद्धिमत्तेचा अभाव. ज्यावेळेला कळत नाही गोष्टी, सुचत नाही, अभ्यास करता येत नाही, वाचता येत नाही, पटकन नवीन काही शिकता येत नाही, सतत कन्फ्युजन असणं, अकॅडमिक कन्फ्युजन असेल किंवा कशाचंही कन्फ्युजन, आज्ञाचक्र ब्लॉक्ड आहे. कॉन्सन्ट्रेशनचा अभाव, एखाद्या जागी म्हणजे कॉन्सन्ट्रेशननी कुठल्याही कामाला बसता येत नाही, बैठक नसणं, आज्ञाचक्र ब्लॉक्ड आहे. सतत संभ्रम आणि साशंक अवस्था. सो अशा लोकांना कॉन्स्टंट कन्फ्युजन असतं. म्हणजे तुम्ही त्यांना एक निर्णय जरी दिला तरी ते तुमच्याकडे 100 प्रश्न घेऊन येतील. करू ना नक्की, होईल ना नक्की, काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना, असं नाही ना, तसं नाही ना. दे हॅव क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स कॉन्स्टंटली.
आणि कॉन्स्टंट त्यांना डाऊट असतो. एकतर कोणतरी आपल्याला फसवणार आहे, काहीतरी आपल्याबरोबर निगेटिव्ह घडणार आहे. कॉन्स्टंट डाऊट अबाउट समबडी. ते नेव्हर कॉन्फिडेंट विथ लाईफ. पुढे हे सेंटर क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड आहे. सो सृजनतेचा अभाव म्हणजे एखाद्या नेगेटिव्ह सिच्युएशनमध्ये एखादं क्रिएटिव्ह सोल्युशन सुचणं. आता ज्याचा आज्ञा बॅलन्समध्ये, ह्याला खूप क्रिएटिव्हिटी सुचत असते, पण अशा बिचाऱ्याचं जर मूलाधार ब्लॉक्ड असेल तर ते आयडियाजच राहतात. ते एकतर प्रॅक्टिकली कधीच इम्प्लिमेंट होत नाहीत आणि त्याचं पैशात कन्व्हर्जन कधीच होत नाही. ओके. पुढे अंतःप्रेरणेचा अभाव. हे चक्र इंट्युशनशी रिलेटेड आहे. इंट्युशन होतात प्रत्येकालाच. नॉर्मली ते झाल्यानंतर आपल्याला आतून कळतं की अरे ते नव्हतं करायला पाहिजे, मला आतून वाटत होतं. डिकोड करता येत नाही. ते झाल्यावर आपल्याला होतं की मला आतून वाटत होतं की या व्यक्तीबरोबर नाहीच काम केलं पाहिजे, पण बरोबर तेच करतो. सो इंट्युशन, ज्या वेळेला हे चक्र क्लीन व्हायला लागेल, यू विल एक्सपिरियन्स अन इनर गायडन्स. आणि सहस्त्रार, शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं चक्र, अध्यात्माची आवड नसणं. हे जर असेल सिस्टीममध्ये तर सहस्त्रार ब्लॉक्ड आहे. सहस्त्रार ओपन करायला किंवा काय करायला त्याला आपण काही नाही करू शकत. खालची चक्र जशी अलाईन व्हायला लागतील तसं ते ऑटोमॅटिक, आणि ते होणं न होणं हा प्रसाद आहे. आणि कोहम ते सोहम ज्यांना कळलं असेल आणि ज्यांना त्याची आवड असेल, सहस्त्रार काही प्रमाणात का होईना ऍक्टिव्ह आहे आपलं. ज्यांना अशा गोष्टी कळत नाहीत, सुचत नाहीत, त्यांच्याकरता ते नाही आहे. सो ज्या वेळेला आपण हे असं बघतो, यू विल सी की मल्टिपल प्लेसेस यू आर स्टक विथ प्रॉब्लेम्स. बरीच चक्र नॉर्मलीच ब्लॉक्ड असतात आणि त्याचा परिणाम आयुष्याच्या त्या लेवल्सवरती होत असतो. ओके. आज आपण पहिलं चक्र कसं क्लीन करायचं, फक्त त्याला आज आपण क्लीन नाही, त्याला आपण फक्त एनर्जी शिफ्ट कसं करायचं ते बघणार आहे. त्याला क्लीन कसं करायचं याच्याकरता वी नीड अ डिटेल सेशन जे आपण वर्कशॉपमध्ये शिकणार. ओके. पण ह्या 28 तारखेपासनं सप्तचक्र शुद्धिक्रियाचा वर्कशॉप सुरू होतोय. हा वर्कशॉप ऑनलाईन होणार आहे. 28 तारखेला सकाळी, संडे आहे त्याच्यामुळे पहिलं सेशन जे होईल, क्लेन्झिंगचं पहिलं सेशन, ते सकाळी 10 ते 12 होईल. ॲप जो आहे आपला क्वांटम अवेकनिंगचा ॲप, तुम्हाला याच शीट बरोबर हे 2 QR कोड्स दिलेले आहेत. ओके. सो QR कोड स्कॅन करा, अँड्रॉइड आणि ॲपलचा. तुम्ही अँड्रॉइडचा QR कोड स्कॅन करत असताना ॲपलचा QR कोड झाकून ठेवा किंवा फोल्ड करा. ओके. ॲपलचं करत असाल तर अँड्रॉइडचं झाकून ठेवा आणि मग तो स्कॅन करा. सो त्याच्यामध्ये क्वांटम अवेकनिंग नावाचा जो आपला ॲप आहे, त्या ॲपच्या थ्रू आपण हे सेशन्स घेणार आहे. तुम्हाला ॲपवरतीच नोटिफिकेशन्स येतील. तुम्ही ज्या वेळेला पैसे भरून बुकिंग कराल त्यावेळेला तुम्हाला ते ॲप इनेबल, म्हणजे तो वर्कशॉप ॲपवरती इनेबल केला जाईल आणि सेशन सुरू झालं की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्याच्यावरतीच आपण हे सेशन्स घेणार आहे. रविवारी पहिला दिवस असल्या कारणाने क्लेन्झिंगचा आपण डिटेलमध्ये सगळं शिकणार त्याच्यामध्ये. सो 2 hours 2 तासाचं पहिलं सेशन होईल 10 ते 12. त्याच्यानंतर 6 दिवस, सोमवार ते शनिवार 6 दिवस रात्री 9:30 वाजता सेशन्स होतील. ओके. तुम्हाला जर हे टायमिंग जमले नाहीत तर 1 तासामध्ये रेकॉर्डिंग प्रोसेस होऊन तुमच्याच ॲपवरती त्याच कोर्सच्या खाली ते रेकॉर्डिंग तिथेच राहील. तुम्हाला अख्ख्या वर्कशॉपचा ॲक्सेस पुढचे 3 महिने असणार आहे. सो तुम्ही हे व्हिडिओज परत परत पुढचे 3 महिने ऐकू शकता, व्हिडिओज बरोबर प्रॅक्टिस करू शकता. ओके. पण हे सगळं त्या ॲपमध्येच होणार आहे. ओके. सो डाउनलोड द ॲप. बाहेर जाताना फी स्ट्रक्चर आणि हे सगळं आय विल टेल यू वाईल वी आर कन्क्लुडिंग द सेशन. फर्स्ट, संपवायच्या आधी आपण ही एनर्जी शिफ्ट कशी अनुभवायची हे आधी बघूया. ओके. सो सगळ्यात पहिलं तर आपण सुरू करूया मूलाधार चक्रापासून, कारण सगळ्यात महत्वाचं केंद्र आहे. याच्यात जर काही शिफ्ट जाणवली आपल्याला तर वी नो दॅट सप्तचक्र इज वर्किंग फॉर मी. सो लोकेशन कुठे आहे? आपल्या शिवणीच्या ठिकाणी, जिथे बॉडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आपली, बरोबर 2 पायांच्या मध्ये.
गुप्तेंद्रिय आणि गुदद्वाराच्या मध्ये जी स्पेस आहे, ज्याला पेरिनियम म्हणतात, या ठिकाणी त्याचं लोकेशन आहे. त्याला पिन पॉईंट लोकेशन नाहीये, कारण ते अॅनाटॉमिकली नाहीये. तुम्ही जर बॉडी अॅनाटॉमिकली डिसेक्शनमध्ये कापली तर तुम्हाला चक्र वगैरे काही दिसणार नाहीत, कारण ते आहे एनर्जी बॉडीमध्ये, राईट. ते तिथे जॉईन होतात. सो त्या लोकेशन, ते त्याचं लोकेशन आहे. त्याचा रंग आहे लाल. ओके. आणि त्याला एनर्जाइज करणारं बीजमंत्र आहे. बीजमंत्र ही सेक्रेट सिलेबल्स आहेत. सो प्रत्येक चक्राचा आणि त्याच्या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीशी ही बीजमंत्र रिलेटेड आहेत. सो त्याचा बीजमंत्र आहे लम. लम. ओके. कशाशी संबंधित आहे केंद्र? शक्तीशी, स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, पैशाची अवस्था, अपॉर्च्युनिटीज. ओके. या सगळ्याशी संबंधित आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलं ना की कुठे कुठे आपलं ते केंद्र अडकलेलं आहे. सो ह्याची एनर्जी शिफ्ट करताना आपल्याला काय करायचं, आपण आता सगळे एकत्र करूया. डोळे बंद करा. डोळे बंद करा. लक्ष मूलाधार चक्राकडे द्या. आपण बसलोय त्या सीटच्या भागाकडे लक्ष द्या, बरोबर मध्ये. दॅट इज वेअर द होल लोकेशन इज. डोळे बंद करा. ऑब्जेक्टिव्ह रियालिटी डिस्ट्रॅक्ट करते आपल्याला. तिथे लाल रंगाचा एक एनर्जी बॉल आहे अशी कल्पना करा. छोटा आहे तो. तो हळू 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 मोठा होतोय, मोठा होतोय, मोठा होतोय. आपण त्याला 7 वेळेला हा बीजमंत्र देणार आहे. ओके. दीर्घ श्वास घ्या आणि उश्वासाबरोबर लम. लक्ष मूलाधार चक्राकडे, त्याच्या रंगाकडे. आणि जसं जसं तुम्ही जे लोक सेन्सिटिव्ह आहेत, स्पिरिच्युअली थोडे इन्क्लाइंड आहेत, तुम्हाला जाणवेल की तिथे व्हायब्रेशन्स जाणवायला लागतील तुम्हाला. परत श्वास घ्या. लम. लक्ष मूलाधार चक्राकडे, त्याच्या गतीकडे, त्याच्या रंगाकडे. श्वास घ्या. लम. लक्ष द्या मूलाधार चक्राकडे. त्याच्या रंगाकडे. मन डायव्हर्ट करेल, डिस्ट्रॅक्ट करेल, इट्स ओके. मनाला सांगा 2 मिनिटं, जस्ट 2 मिनिट्स. ब्रीद इन. लम. अगेन ब्रीद इन. लम. Last time. Breathe in. Lam. डोळे बंदच ठेवा. लक्ष द्या त्या व्हायब्रेशन्स कडे. काय जाणवतंय बघा. ते चक्र एक्सपांड होतंय. बॉडीतनं ती एनर्जी बाहेर पडतीये. त्याचा प्रभाव सगळीकडे पडतोय. मनात इंटेन्शन करा. आता ह्या चक्राचा सिग्निफिकन्स काय आहे? पैसा,
अपॉर्च्युनिटी, स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी. मनात इंटेन्शन करा की या चारही गोष्टी स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, पैसा, अपॉर्च्युनिटीज माझ्या आयुष्यात निर्माण व्हाव्यात. परत इंटेन्शन करा. स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, पैसा, अपॉर्च्युनिटीज माझ्या आयुष्यात निर्माण व्हाव्यात. वन्स अगेन. स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, पैसा, अपॉर्च्युनिटीज माझ्या आयुष्यात निर्माण व्हाव्यात. डोळे उघडा आणि मी जसं टॅपिंग करते तसं टॅप करा. आपण ह्याला टेम्पोरल टॅप वापरतो. सो ज्या वेळे इथे कानाच्या पूर्ण हा जो भाग आहे, वी टॅप दिस. डोळे बंद करा आणि हे सॉरी तुम्हाला कळणार नाही सुरुवातीला. उजव्या हाताने टॅप दिस. लक्ष द्या मूलाधार चक्राकडे. मनामध्ये ती इंटेन्शन ठेवा. काय हवंय आपल्याला? स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, मनी, अपॉर्च्युनिटी. स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, मनी, अपॉर्च्युनिटी. स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, मनी, अपॉर्च्युनिटी. स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, मनी, अपॉर्च्युनिटी. आता लेफ्ट साइडला. लेफ्ट हँड, लेफ्ट साइड. स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी, मनी, अपॉर्च्युनिटी. 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 डोळे बंद करा. लक्ष मूलाधार चक्राकडे द्या. ट्राय दिस फॉर 7 days. तुमचं तुम्हाला जाणवेल की तुमची एनर्जी सिस्टम किती शिफ्ट होते. सिंपल प्रोसिजर आहे. आपण ज्यावेळेला क्लेन्झिंग बॅलन्सिंग करणार आहे ते तर इतकं इंटेन्स आणि डिटेलमध्ये. या गोष्टींनी इन्स्टंट तुमचा ऑरा फ्रेश होणार आहे. इन्स्टंटली यू विल एक्सपिरियन्स की तुमची पर्सनॅलिटीज बदलायला लागलेली आहे. डू दिस फॉर 7 days. सप्तचक्र शुद्धी क्रिया सुरू होतोय 28 तारखेला. आता बिकॉज दिस इज ऑन द ॲप, त्याचे फीज आहे 10,000 रुपीज. जी लोक आज बुकिंग करतील त्यांना 2,500चं डिस्काउंट आहे. यू विल गेट द वर्कशॉप फॉर 7,500. जे पहिल्यांदा करतायत, जे रिपीटर्स आहेत, ज्यांनी याच्या आधी आमच्याकडे केलेलं आहे, इफ यू बुक टुडे यू गेट द कोर्स फॉर 5,000 रुपीज. तुम्ही याच्यानंतर डायरेक्टली जर आला तर तुम्हाला ॲपवरती ॲपच्या प्राईसला हा वर्कशॉप घ्यावा लागेल. कारण आम्ही तुम्हाला इथून एंट्री नाही देऊ शकत. बिकॉज इट्स ऑल अ कंट्रोल्ड ॲप सिस्टम राईट नाव. ओके. सो ज्यांना इंटरेस्ट आहे हे करण्यामध्ये, बाहेर काउंटर्स ओपन आहेत. जाताना तुमचं नाव, करेक्ट टेलिफोन नंबर आणि टोकन अमाऊंट मिनिमम 500 ते 1,000 रुपये देऊन बुकिंग करा आणि पुढची रक्कम येत्या 2 ते 3 दिवसात कंप्लीट करा. सो तुम्हाला डिस्काउंट फीजमध्येच हा वर्कशॉप मिळेल. हे सगळे वर्कशॉप्स वर्षातनं एकदाच होतात. सो इफ यू मिस दिस, नेक्स्ट इयर डिरेक्टली. येस सर. लास्ट डेट कधीपर्यंत हां. भरू? सो जे आज बुकिंग करतील त्यांना बाकीचे डिटेल्स सगळे येतील आणि तरच तुम्हाला ॲप थ्रू सगळं मिळेल. 2 दिवसात ॲपचा ॲक्सेस पण मिळेल फॉर द वर्कशॉप. ओके. ट्राय दिस अँड एक्सपिरियन्स दिस. आपण मॅनिफेस्टेशनमध्ये जे 2 cup मेथड शिकलेलो आहे, ट्राय इट. अमेझिंग एक्सपिरियन्सेस आहेत लोकांचे. ओके. सो थँक्यू फॉर बिईंग विथ अस टुडे. एक्सपिरियन्स करा हे, आणि जे एवढ्या लोकांच्या आयुष्यात शिफ्ट घडले ते तुमच्याही घडावेत. या वर्षीच्या सप्तचक्र शुद्धी क्रियेला 28 तारखेला ऑनलाईन भेटूया. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू.